नमस्कार. झी24 तासच्या हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजची तरुण पिढी ही चंगळवादाच्या मागे लागलेली आहे असं ज्यांचं मत असेल त्या सर्वांसाठी पुढचा 1 तास अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. याचं कारण ज्या तरुण मुलाशी मी गप्पा मारणार आहे त्या तरुण मुलाचे अनुभव ऐकल्यानंतर आपलं मत निश्चित बदलणार आहे. BE MBA झालेल्या एका सुखवस्तू घरातल्या मुलानं आपलं करिअर सांभाळत पार थेट जम्मू आणि काश्मीरमधल्या जनतेच्या हृदयात स्थान कसं मिळवलं, शिक्षणापासून तिथं वंचित असणाऱ्या मुलांना शिक्षण कसं मिळवून दिलं आणि दहशतवादाला न जुमानता त्यानं तिथे उद्योजकतेचा वसा घेऊन अनेकांना उद्योगाला कसं लावलं, नोकरीचे अनेक पर्याय कसे उपलब्ध केले, हा सगळा प्रवास अत्यंत मनोहारी असणार आहे. आणि तो ज्यांनी केला त्या सारंग गोसावी यांच्याच बरोबर आपण आज गप्पा मारणार आहोत. स्वागत करूया असीम फाउंडेशनच्या सारंग गोसावी यांचं. सारंग गोसावी, झी24 तासवर आपलं स्वागत. सारंग, 2001चा काळ, दहशतवाद जम्मू आणि काश्मीरमध्ये अत्यंत पराकोटीला गेलेला. BE झाल्यानंतरचं एक सुखवस्तू आयुष्य तुमच्यासमोर होतं. एका चांगल्या संपन्न IT कंपनीत तुमची नोकरी व्यवस्थित होती. अशा काळामध्ये तुम्ही कर्नल विनायक पाटणकर यांचं जम्मू आणि काश्मीर या विषयावरचं एक व्याख्यान ऐकलं आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तुमच्या आयुष्यातला हाच तो क्षण, हीच ती वेळ आणि हाच तो टर्निंग पॉइंट. अगदी काय होता? मी विद्यापीठामध्ये दुसरा आलो होतो आणि त्यामुळे बक्षीस समारंभासाठी लेफ्टनंट जनरल पाटणकर आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यासारख्या मुलांनी काश्मीरमध्ये आलं पाहिजे. आणि ते आव्हान मला कुठेतरी भिडलं आणि मग मी ठरवलं की जायचं. आणि त्याच्यानंतर पूर्ण जो जम्मू काश्मीरचा वेगळाच प्रवास मी गेले 14 वर्ष अनुभवला. एक चांगली गोष्ट त्यातली अशी होती की मी पुस्तकं वाचली नाहीत जम्मू काश्मीरची, त्यामुळे मी जाऊ शकलो. तोपर्यंत जम्मू आणि काश्मीर हे मला वाटतं फक्त एखाद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जाहिरातीमध्येच जे समोर आलं तेवढंच फक्त समोर आलं, किंवा त्याच्यावरचे जे चित्रपट आले होते. गुलजारजींचा एक चित्रपट अतिशय सुंदर होता, त्या चित्रपटातनं काश्मीर जे दिसलं तेवढंच फक्त तुमच्या समोर होतं. अगदी त्या व्यतिरिक्त काश्मीरची कुठलीही प्रतिमा, कुठलीही पूर्वपीठिका तुमच्या मनामध्ये नव्हती. बिलकुल नव्हती. म्हणजे ऐकलं होतं की तिथे दहशतवाद आहे, पण ते फक्त वाचलं होतं तेवढंच किंवा थोडं मर्यादित होतं. पण त्या एका भाषणानंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि तुम्ही जम्मू आणि काश्मीर इथं जायचा निर्णय घेतला, बरोबर? कसा होता तुमचा पहिला अनुभव आणि तुम्ही पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीरमध्ये पाऊल ठेवलं तो दिवस नेमका कोणता होता, साल कोणतं होतं आणि कशा करता तिकडे गेलात? 2001चं साल होतं आणि जुलै महिना होता. मला नवीनच जॉब लागला होता आणि मी घरी असं म्हणलं की आता माझी नवीन सगळी चालू होणारे वाटचाल, तर मी जम्मू काश्मीरला जातो. आणि साहजिक आहे घरचे नाही म्हणले, त्यामुळे पहिल्यांदा मी घरच्यांना असं सांगितलं की मी गोव्याला जाईन आणि मी जम्मू काश्मीरला गेलो. एका नावावरती विश्वास होता. नेमकं कुठे गेलात हे घरच्यांना माहीत नव्हतं माहिती. आणि एवढंच होतं की मला जायचं आहे तिथे, हे नक्की होतं. त्यामुळे मी जम्मूला गेलो आणि एकच नाव माहिती होतं, लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर. त्यामुळे मी जम्मूला जेव्हा उतरलो तेव्हा मी त्यांना म्हणलं की मला लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकरांना भेटायचं. आणि तिथला जो जवान होता, म्हणजे तुम्ही उतरल्या समोर तुम्हाला 2 बंदूकधारी हे दिसतात, म्हणजे बंकर्स असतात आणि त्याच्यामध्ये त्यावेळी याच लष्करानं अनेक मानवाधिकार उल्लंघनाच्या गोष्टी केल्या. अशा स्वरूपाच्या वारंवार तक्रारी, अशा स्वरूपाच्या वारंवार गोष्टी माध्यमातून समोर आल्या होत्या. तोच तो काळ नेमका? हो, खूप. 2000 साली त्यातल्या सगळ्यात जास्ती गोष्टी घडल्या होत्या. पण मला एक जे जाणवलं त्याच्यानंतर ते म्हणजे ऑपरेशन सद्भावना असेल, मैत्री से उचाला असेल, किंवा हे जे काही लष्कर आणि त्याच्यानंतर बदललं स्वतःची धोरणं, त्याचा खूप फायदा हा आत्ता जम्मू काश्मीरमध्ये जाणवतो. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा एका बंदूकधारी सैनिकाला पाहिलं आणि त्याला काय विचारलं, मला कर्नल विनायक पाटणकरांना भेटायचे? हो, मला लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकरांना भेटायचं. आणि त्यांनी मला सांगितलं की असं कोणी इथे काम नाही करत. आणि इतक्या लांब गेलो होतो, विश्वास होता की त्यांच्यामुळे मला काहीतरी मिळेल आणि कोणीच नव्हतं तिथे. त्यामुळे पण मला त्यांना भेटणं भाग होतं, कारण माझ्याकडे खिशात पैसे नव्हते परत यायचे. आणि त्यामुळे मी थोडं पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की अजून एक आर्मीचा हे आहे. खिशात पैसे नसताना, बरोबर कुठलाही पत्ता नसताना, केवळ आणि केवळ विनायक पाटणकर हा एक परवलीचा शब्द घेऊन तुम्ही तिकडे गेलात. आणि तुम्हाला पहिल्या जवानांनी सांगितलं अशा प्रकारचा कुठलाही लष्करी अधिकारी इकडे नाही. बरोबर. व्हॉट हॅपन नेक्स्ट? घाबरलो मी. पण मग त्यांनी दुसऱ्या एका कॅम्पमध्ये पाठवलं आर्मीच्या.
तिथे गेल्यावर असं कळलं की कदाचित ते 15 कॉर्प्स किंवा 16 कॉर्प्समध्ये असतील. आणि मग तिथे एक नवीन गोष्ट कळली की जम्मू हा एक वेगळा, आर्मीसाठी एक वेगळा एरिया आहे, काश्मीरसाठी वेगळा एरिया आहे आणि लेह लडाख हा पूर्ण वेगळा एरिया आहे. तर मग ते काश्मीरमध्ये होते. मला नशीब माझं की मला एक मराठी माणूस भेटले जे तिथे सैन्यामध्ये काम करत होते आणि त्यांनी मग पाटणकर सरांशी फोनवरती संवाद साधला. आणि पाटणकर सर खूप हसले पहिल्यांदा जेव्हा मी त्यांना फोन केला की मी इथे पोहोचलोय, की तुझ्या म्हणजे इतका तरुण मुलाचं इथे काही काम नाही, पण तू आता आलायस तर ये भेटायला. आणि म्हणून मी दुसऱ्या दिवशीच्या कॉन्व्हॉयमधनं त्यांच्यासमोर जाऊन बसलो आणि मग त्याच्यानंतर तो सगळाच प्रवास चालू झाला. 2001ला पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीरला एक प्रकारे परतीच्या तिकिटाचे पैसे नसताना देखील घरी गोव्याला जातो असं सांगून एका भाषणानं प्रेरित होऊन जम्मू आणि काश्मीरमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर 2006 पर्यंत सातत्यानं नोकरी सांभाळून जम्मू आणि काश्मीरला जात राहिलात. काय प्रेरणा होती, काय काम होतं? त्याला लॉजिक नाही आहे कदाचित, पण एक की मी जेव्हा पहिल्यांदा काम चालू केलं तेव्हा असं कळलं की भारताबद्दल इतका द्वेष आहे आणि आर्मीबद्दल इतका द्वेष आहे तिथल्या तरुणांमध्ये. आणि त्याचं कारण खूप साधं होतं की आपल्यापैकी कोणीच त्यांना सहवेदना त्यांच्या हे केल्या नव्हत्या, त्यांच्याबद्दल काहीच जाणून घेतलं नव्हतं. आणि फक्त आपण जाऊन म्हणायचो की काश्मीर भारताचा भाग आहे आणि हे त्यांना सांगत राहायचं. पण त्या मुलांनी काय बघितलं तर एक बंदूकधारी सैनिक, जन्माला आल्यापासून बंदूकधारी सैनिक बघायचा, रस्ता क्रॉस करताना बंदूकधारी सैनिक बघायचा, तो त्याच्या कोरड्या नजरेनं कोरड्या शिस्तीमधनं त्यांची बाहेर काढायचा. आणि हे सगळं करताना कोणीच त्यांच्याशी संवाद साधत नाही, कोणीच त्यांना सांगत नाही की आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तर यातून हा द्वेष होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे तेव्हाच ठरलं होतं की मी ते करीन. आणि दुसरं कारण असं होतं की एक मुलगी होती जी माझ्या बडगामच्या सेंटरमध्ये, जे 2003ला चालू झालं होतं, तिथे शिकायला यायची. खूप हुशार होती आणि लहान होती, पण तिच्या आईवडिलांनी तिला शाहे हमेदान नावाचं एक मॉस्क आहे, हे मला 2007ला कळलं, तिथे देऊन टाकलं. तिला शोधायचो मी, म्हणजे माझ्या रात्री स्वप्नात यायची, माझे डोळे दिसायचे, पण तिला शोधायचो मी. आणि ते शोधता शोधता वेगवेगळ्या गोष्टी कळत गेल्या, त्यातून काम वाढत गेलं. काय कळल्या गोष्टी? कुठलंच प्रायव्हेट सेक्टर नाही, काहीच करायला नाही. त्यामुळे मग करायचं तर काय करायचं, तर म्हणजे सगळीकडे उत्पन्न व्यवस्थित आहे, खायला मिळतंय, मोठी फॅमिली आहे, कायम त्यांच्यामध्ये सैनिकांचा किंवा बंदुकाचा जो धाक आहे त्याच्यामुळे त्यांची मानसिकता ही दबावाखालची आहे. आणि यातूनच तिथे काही प्रकारे गैरसमज पसरवले जायचे. आणि मग हे गैरसमज जर कमी करायचे असतील, किंवा हे गैरसमज तेव्हा त्यांना कळायचे, तेव्हा त्यातून मग दगड हातात यायचे. आणि ह्या दगडांना कमी करायचं असेल तर त्यांच्याबरोबर कोणीतरी काम केलं पाहिजे. आणि अशा ठिकाणी जाऊन काम केलं पाहिजे की म्हणजे आपण जम्मू काश्मीरला जातो ते फक्त श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम अशा ठिकाणी जातो, तर ते सोडून काश्मीर आहे. लोलाब नावाचा एक भाग आहे काश्मीरमध्ये, जिथे आत्ताही तुम्ही जर विचारलं तर आर्मीच्या माणसाला, तर तो म्हणतो की मी ॲटलिस्ट कॉन्वॉय, म्हणजे जर लेफ्टनंट जायचं असेल तर तो अख्खा कॉन्वॉय घेऊन जातो, ज्याच्यामध्ये पुढे मागे 2 गाड्या असतात आणि मग त्याची जिप्सी असते. आणि त्यावेळी मी तिथे माझ्या लोकांबरोबर, म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांबरोबर सुमोमधनं जाऊन फिजिक्सचे लेक्चर्स घ्यायचो. आणि याचं खूप सरळ साधं सोपं मला गणित कळलं होतं, ते म्हणजे जर स्थानिक लोक माझ्याबरोबर असतील तर मला कोणी अडवणार नाही आणि कोणी त्रास देणार नाही. हे पण लष्कराच्या बरोबर असाल तर नक्की अडवलं जाईल किंवा कुठला तरी घातपात तुमच्या बाबतीत नक्की घडू शकतो. लष्कर आणि स्थानिक जनता यांच्यामध्ये इतकी दरी होती? खूपच. का कारण त्याची? जसं आधी म्हणलं तसं की त्यांनी बघितलंय ते फक्त लष्कराचं कोरडं आणि अतिशय कठोर असं स्वरूप. लष्कर चूक करत नाही, लष्कराची ती तो जॉब आहे, ते करणं त्यांना भाग आहे. कारण तिथली परिस्थिती ही शेजारच्या देशांमुळे असो किंवा अजून काही गोष्टींमुळे ही कायमच वाईट आहे. पण प्रत्येक माणूस वाईट नसतो, त्यामुळे त्या माणसाला शिकता शिकता जर असेच अनुभव येत गेले आणि त्याला दुसरा चेहराच दिसला नाही भारताचा जो काळजीचा आहे, तर त्यातून हा रागच तयार होऊ शकतो. काश्मीरी जनतेच्या समोर भारत म्हणजे भारतीय लष्कर आणि त्या लष्कराच्या कठोर कारवाया, त्यातनं निर्माण झालेले मानवाधिकार उल्लंघनांचे प्रश्न, बरोबर? बरोबर, अगदी. हे सगळं समोर असताना तिथं सातत्यानं 5-7 वर्ष, आणि ते सुद्धा आपली नोकरी, त्या काळात आय थिंक UDD और MBA, म्हणजे एकीकडे नोकरी, एकीकडे शिक्षण आणि मग ही समाजसेवा, ही सगळी तारेवरची कसरत करण्यामागची प्रेरणा आणि कारण? लेफ्टनंट जनरल पाटणकर एक, आणि दुसरं स्वामी विवेकानंदांबद्दल खूप वाचलं होतं, खूप ऐकलं होतं. आणि मग नुसतंच वाचून आपण काहीच करणार नाही, यापेक्षा आपण काहीतरी करून दाखवायला पाहिजे असं वाटत होतं. आणि ती मुलगी जी माझ्या समोर यायची, तिचे डोळे नंतर येत राहिले ते, आणि त्यातून काम वाढत गेलं आणि काम होत राहिलं. आणि इतकं स्वागत झालं, म्हणजे आपल्याला सगळ्यांना, म्हणजे मलाही असं जाणवायचं की कोणीतरी माझ्याबरोबर असावं, कोणीतरी माझं ऐकावं
आणि असं ऐकणारे खूप लोक मिळत होते. म्हणजे एका ठिकाणी आमचं जेव्हा पहिलं सेंटर चालू झालं कुपवाडाला, त्याच्यानंतर लगेचच आम्हाला बडगाममध्ये बोलवणं आलं. बडगाममधलं बोलवणं आल्यानंतर लगेच बिजबिहारामधनं बोलवणं आलं की आमच्या इथे येऊन तुम्ही आमच्या तरुणांसाठी काहीतरी करा. कारण तिथल्या पालकांचं पण असं होतं की कोणीतरी माझ्या घरी येऊन माझ्या मुलाला शिकवलं पाहिजे आणि त्याला मोठं केलं पाहिजे. काय शिकवायचं आणि त्या मुलांची रिॲक्शन्स काय असायची, कसं बघायचं एक भारतीय म्हणून तुमच्याकडे? मी पहिल्यांदा 99 आणि 999चे पाढे शिकवले बोटांवरती आणि ते त्यांना खूप सोपं वाटतं. म्हणजे गणित हा कायमच लोकांच्या द्वेषाचा विषय, त्यामुळे गणित जर सोपं करून शिकवलं तर ते त्यांना खूप अपील होत होतं. तिकडे एक बंद पडलेली शाळा तुम्ही चालू केलीत आणि कम्प्युटरला पहिल्यांदा मुलांनी तिथे स्पर्श केला. 2 प्रश्न यातून निर्माण होतात. एक तरी शाळा बंद का पडली होती, ती चालू करण्याला तुम्हाला काय काय कष्ट घ्यावे लागले, आणि कम्प्युटरला किंवा ज्ञानाच्या खिडकीला पहिल्यांदा हात लावल्यानंतर काश्मीरी मुलाचा चेहरा कसा दिसला? अल फैयाज नावाची ती शाळा आहे, ती द्रुगमूलमध्ये आधी चालायची आणि गुलाम रसूल शाह नावाचे जे आमचे सहकारी आहेत त्यांनी ती शाळा चालू केली होती त्यांच्या मुलाच्या आठवणीमध्ये. त्यांचा एक मुलगा गेला त्याच्या आठवणीमध्ये. त्या शाळामध्ये खूप कमी मुलं होती, त्यांना शिक्षक नव्हते पुरेसे आणि काहीच नव्हतं. आणि मला असं कळलं होतं की कुपवाडा हा सगळ्यात अवघड भाग आहे जिथे काम करता येईल. म्हणजे एक्स्ट्रीम नॉर्थ काश्मीरचा, तिथे सगळ्यात जास्ती मिलिटंट असतात आणि सगळी भीती अशी इथे नंतर वाचताना मला कळत गेलं. पण मी तिथे गेल्यावरती मला ती दिसत होती ती बंद पडलेली शाळा होती. त्यामुळे मी शाह सरांना म्हटलं की आपण ही शाळा चालू करूया. आणि त्याचवेळी त्या रस्त्यावरती खूप रोडमाइन्स असायचे आणि माझं असं मत होतं की जर स्थानिक नागरिक जास्ती वेळा त्या रस्त्यावरनं यायला लागला तर कदाचित हे कमी प्रमाणात होईल. कारण स्थानिक नागरिकाला जर काही हार्म झालं तर दे विल स्टँड अगेन्स्ट मिलिटंट ऑर्गनायझेशन्स, आणि असं काही आपण करून बघायचं. म्हणजे तुम्ही त्या शाळेत चालत जायचा तेव्हा त्या रस्त्यावर जमिनीतले भूसुरुंग पेरलेले असायचे. एक पाऊल चुकलं किंवा चुकीचं पडलं तर 100% पाय किंवा शरीर गेलं. भीतीने वाटली मृत्यूची कधी? काही झालं नाही नशिबाने, बाकी वाटलं नाही पण असं कधी, कारण तिथे बाकी सगळे जात होते, मी पण गेलो. हे सगळं करत असताना घरच्यांना कल्पना होती की पहिल्यांदा गोव्याला जातो असं सांगून हा मुलगा काश्मीरला गेला आणि नंतर नोकरी शिक्षण हे सांभाळत काश्मीरमध्ये समाजसेवेशी जातोय, आणि ते सुद्धा अशा भागामध्ये की जिकडे पावला पावलावर लँडमाइन्स आहेत. घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? घाबरायचे आधी, पण नंतर खूप सहकार्य केलं त्यांनी, नाहीतर हे शक्यच नव्हतं. म्हणजे आज आम्ही जे काही बनलो, आम्ही जे काही करू शकतो ते. आई रडायची, किंवा बडगाममध्ये जेव्हा आम्ही सेंटर चालू केलं आणि माझे 10च्या 10 कॉम्प्युटर एकाने चोरले आणि परस्पर विकले आणि 2 दिवस मी घरातनं बाहेर नव्हतो आलो, म्हणजे खोलीतनं, आणि खूप रडत होतो. कारण तो माझा पराभव होता असं मला वाटलं की मी विश्वास ठेवला आणि त्या माणसाने विश्वास माझा तोडला. पण तर मग त्याच्यानंतर आईला फोन यायचे, आईला वाटायचं की हा काहीतरी चुकतोय. एकदा 2007ला आम्ही मिलिटंट्सनी फोन केले होते घरी की तुमचा मुलगा आता ओपन मैदानामध्ये एक शिबिर घेणार आहे, हे करता कामा नये त्यांनी, किंवा असं काही. असे तिथल्या काश्मीरी दहशतवाद्यांचे तुमच्या घरी फोन गेले? हो. म्हणजे तुमचे सगळे व्हेअर अबाउट्स, तुमच्या घरचा पत्ता, टेलिफोन नंबर, या सगळ्याची इत्थंभूत माहिती, तुम्ही काय करत होतात हे काश्मीरच्या दहशतवाद्यांना माहिती होतं. त्याच काळात 2007 मध्ये सारंग तुम्ही एक व्यक्तिमत्व विकासाचं तिकडे शिबिर घेतलं. काय होता तो अनुभव? आणि एका काश्मीरी माणसानं फसवल्यानंतर दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवताना काय वाटलं? फसवलं तेव्हा सांगितलं खूप वाईट वाटलं. म्हणजे मला, मी अक्षरशः 2 दिवस अजिबात बाहेर नाही आलो, म्हणजे रडत होतं फक्त. पण मग मला असं जाणवलं की नाही, त्याच्याकडे जो शिकले काही दिवस जिथे मी जाऊन शिकवायचो, म्हणजे रात्री मी 2 ते 4 शिकवायचो कारण इलेक्ट्रिसिटी नसायची तेव्हा, जेव्हा 10 दिवस जायचो तेव्हा, आणि मग तेव्हा पण मुलं यायची. तर त्यातनं काही मुलांशी संपर्क तयार झाले होते आणि ही मुलं खूप आशेने माझ्याकडे बघत होती. त्यामुळे एक वाईट आहे म्हणून आपण त्याला बाकीच्यांना वाईट नको म्हणायला आणि आपण करत राहू असं म्हणून आम्ही ते केलं. आणि त्यातूनच पुढे मग बिजबिहारामध्ये जावेद टाक म्हणून जे गृहस्थ मिळाले, ज्यांचे दोन्ही पाय खरं निकामी आहेत. त्यांच्या घरामध्ये जेव्हा फायरिंग झालं तेव्हा त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. पण तो माणूस खूप जिद्दी आहे आणि तो म्हटला की मला MSW मी करणारच. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की तुमच्यासाठी तुम्ही संस्था चालू करा, आणि मी त्यांना ती संस्था इथे आपण खूप चांगली मोठी करू. आणि त्याचं हे कॉम्प्युटर सेंटर होतं आणि त्या अख्खं बिजबिहारा गाव यायचं त्याला 200 लोक. आणि मग त्यांचं आम्ही हे व्यक्तिमत्व विकसन शिबिर घेतलं. आणि ते घेतानाही काय होतं करिक्युलम आणि कसा होता अनुभव? करिक्युलम, तिथे खूप कोर्ट केसेस आहेत, जमिनीवरनं केलेले असतील किंवा ह्याच्यावरनं. त्यामुळे पहिल्यांदा DTPचे सारे कोर्स चालू केले होते. त्याच्यानंतर त्यालाच जोडून फोटोग्राफी, आणि फोटोग्राफीमधनं फोटोशॉप्समधनं तुम्ही ग्रीटिंग कार्ड्स कसे बनवू शकाल इथपर्यंत, म्हणजे अशाच प्रकारचे ते कोर्सेस होते. आणि त्यातून
आम्ही तिथे ग्रीटिंग कार्ड करायला लावायचं मुलांना आणि ते इथे भारतात येऊन विकायचो, जेणेकरून त्यांना तिथे काहीतरी पैसे मिळतील. 5 तरुणांना हा कॉम्प्युटर सेंटर चालवणं हा एक त्यांच्यासाठीचा उद्योग, त्यातनं शिकलेल्यांना ग्रीटिंग कार्ड मिळवून देणं हा एक त्यांच्यासाठीचा उद्योग, असे 2 प्रकारचे उद्योग एकाच ठिकाणी, आणि त्यातून एज्युकेशन जे की व्होकेशनल ट्रेनिंग आहे, ज्यातून तुम्हाला काहीतरी वेगळं शिकायला मिळेल असा तो विचार होता. आणि व्यक्तिमत्व विकसनाच्या कॅम्पची म्हणजे ती खूपच गंमत होती की 17 मुलींना आम्ही इथून घेऊन गेलो आणि 17 मुलींनी हे घ्यायचं होतं. इथून त्या मुली यायला तयार झाल्या हे त्यांच्या पालकांचं आणि त्यांचं धाडस होतं. जेव्हा की मी आत्ता दिसतं त्याच्याहूनही अर्धा होतो आणि तरी माझ्यावर विश्वास ठेवून ते आले. आणि काश्मीरमध्ये बिजबेहरा नावाचं गाव आहे, जे म्हणतात की फिदाईंचं गाव आहे, मानवी बॉम्बचं. मला कधी जाणवलं नाही असं. तर ते आम्ही एका दारोशुको म्हणून गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये ओपनली मुलींचं एकत्र, म्हणजे एक खूप मोठा गैरसमज आहे की काश्मीरमध्ये मुलींना पुढे जाऊ देत नाहीत, ते इस्लाम धर्मामध्ये हे आहे किंवा असं. पण इथे मुली एकत्र शिबिरामध्ये होते. 200 जण होते, मोकळ्या मैदानात होते आणि त्यांचं शिबिर गेला 17 मुली होत्या. आणि हे सगळं करताना पूर्ण गावाचं आम्हाला संरक्षण होतं. म्हणजे मला गावकऱ्यांचं आठवतंय की आतमध्ये आमचं शिबिर चाललंय म्हणून गावकरी बाजूला उभे असायचे की या मुलांना काही त्रास होता कामा नये. आणि मग ज्या 17 मुली माझ्याबरोबर गेल्या होत्या त्या त्यांच्या घरात जाऊन राहायच्या, त्या कुठे अजून हॉटेलमध्ये नाही राहिल्या किंवा इथे. त्यातून एक खूप मोठं नातं तयार झालं होतं आणि त्यातून ते शिबिर हे खूप वेगळ्या स्तरावरती गेलं आणि त्यातून तयार झाले नाती ते अजून. हे सगळं करत असताना तिथला दहशतवाद तुम्हाला नेमका कसा दिसला? आणि मी अशा करता विचारतोय की नेमकं काश्मीरी दहशतवादाला हवंय तरी काय? काश्मीरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी, म्हणजे एकच दहशतवादी नाही. आणि दहशतवादी आहे का आता, म्हणजे आज जर तुम्ही मला विचारलं तर आज अगदीच दहशतवाद खूपच म्हणजे नाहीसा झाल्यासारखाच आहे. कशामुळे नाहीसा झाला? वेगवेगळे विकासाचे प्रकल्प राबवले गेले, रेल्वेसारख्या गोष्टी ज्या आत्तापर्यंत घडल्या नव्हत्या 65 वर्षात त्या पुन्हा यायला लागल्या. त्यांना विकासाचे पैलू दिसत गेले, त्यांना भारताची प्रगती दिसते, त्यांना इतर जग कुठे जाते हे आता कळायला लागले सोशल नेटवर्किंग साईट्समुळे. त्यातून एक वेगळ्या प्रकारचा तिथल्या तरुणांचा दृष्टिकोन तयार होत चालला आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे आर्मीचे काही उपक्रम असतील किंवा NGOजनी ज्या प्रकारे काम केलं आहे त्या सगळ्याचं हे स्वरूप आहे, असं म्हणजे उत्तर आहे असं मला वाटतं. आणि गरिबी या सगळ्याच्या कुठेतरी मुळाशी आहे की ज्याच्या आधारावर एखाद्या भागातली दहशतवाद हा पद्धतशीररित्या पोचला जातो. मला नाही वाटत काश्मीरमध्ये खूप गरीब आहेत. एका घरामध्ये 4 अक्रोडाची झाडं असतात, अगदी सहज असतील, म्हणजे तुम्ही कोणाच्याही काश्मीर. आणि एका अक्रोडाच्या झाडाचं वर्षाचं उत्पन्न 2 लाख रुपये. सो 8 लाख रुपये त्यांच्या घरात बाजूला उभे आहेत. जे कुटुंब आहे ते 6 महिने काम करतात तेव्हा भात आणि हे जे काही खायला मिळतं ते आहे, सबसिडीज आहेत. त्यामुळे गरिबी हे कारण नाही आहे. त्याच्यामध्ये कारण असं आहे की म्हणजे बेरोजगारी हे एक नक्की मोठं कारण आहे की मी रिकामा बसलो आणि खाली दिमाग शैतान का घर, तर तसं ते आहे. आणि दुसरं आहे की त्यांच्यामुळे लहानपणापासून असे संस्कार आहेत की आपण आझाद होतो आणि आपल्यावर कोणीतरी बळजबरी केली. या सगळ्यामध्ये धार्मिक दहशतवाद कुठून आला? मग दहशतवाद आणि धर्म हे खरं तर 2 वेगळ्या गोष्टी आहेत. धर्माचा वापर दहशतवादासाठी होतो कारण एक रेडीमेड नेटवर्क मिळतं. मी सांगितलं तसं 2 प्रकारचे दहशतवादी आहेत काश्मीरमध्ये. एक आहेत ते पाकिस्तान किंवा प्रो पाकिस्तान दहशतवादी आहेत आणि एक आहेत ते आझादीसाठी लढणारे दहशतवादी. आझादीसाठी लढणाऱ्या दहशतवाद्यांशी जर आपण बोलायला गेलो तर ते तुम्हाला सांगतील की आम्ही कधीच कुठल्याही सामान्य नागरिकाला आजपर्यंत हात नाही लावला ना, आम्ही कधी कुठल्या हिंदू म्हणून बघितलं त्याच्याकडे किंवा काय, आम्ही त्याला कायमच आदर ठेवला. आम्ही जेव्हा कधी आक्रमण केली ती फक्त सैन्याविरुद्ध केलं, कारण सैन्य हा आमच्या विरुद्धचा वापरला गेलेला शस्त्र आहे. एका देशाने दबाव. सैन्य खरोखरच सामान्य नागरिकावर काश्मीरमध्ये अन्याय करते? नाही, म्हणजे मी 100% नाही असं नाही म्हणणार, पण 99% नाही. आणि इथून कोणी जवान तिथे जाऊन अत्याचार करायला बसलेलं नाही. त्याला त्याची स्वतःची घर आहे, त्याला पण बाळ आहे, त्याला पण नातेवाईक आहेत. सैन्य हे खूप पॉझिटिव्ह, म्हणजे ऑपरेशन सद्भावना असं, मैत्री शौचालय, यातून त्यांनी खूप बदल घडवायचे प्रयत्न केलेत. पण जसं असतं ना की एक सिस्टीम असेल आणि कुठला तरी दबाव तुमच्यावर असेल, कुठली तरी एक टेक्निक, म्हणजे इथे पोलिसांविरुद्ध आपण का बोलतो अनेकदा किंवा एक सिस्टीम विरुद्ध बोलतो, कारण ते मला अडवतात. मला जाताना इथे एक सिग्नल तयार केला, मग मला सिग्नलचा त्रास व्हायला लागतो, किंवा अशा ज्या शिस्त आणण्याचा जो कोणी प्रयत्न करतो त्याच्याविरुद्ध आपण बोलतो. तशा प्रकारे सैन्याविरुद्धचं वातावरण. काही गोष्टी या 90 ते 96च्या काळामध्ये घडल्या. म्हणजे APDP म्हणून एक आहे, असोसिएशन ऑफ पेरेंट्स ऑफ डिसॅपियर्ड पर्सन. 8000 लोक काश्मीरमधले आज गायब आहेत. अनमार्क ग्रेव्ज आहेत 37 ठिकाणी,
ग्रेव्हयार्ड्स मिळाले जिथे कोण पुरलं गेलं हे माहीत नाही. हाफ विडोजचा प्रश्न आहे जिथे की विधवा त्यांना विधवा नाही म्हणता येणार कारण त्यांचा हस्बंड मिसिंग आहे. तो मेलाय की तो जिवंत आहे माहीत नाही. जर तो मेलाय असं अशा किती महिला असतील? अशा 3,500 ते 4,000 महिला आहेत. आणि ह्या सगळ्यांचं ही सगळी एक म्हणजे ही चित्र वेगळंच आहे आणि हे आपण समजून घेतलेलं नाही. आणि मग या सगळ्यातनं एक द्वेष तयार झालेला आहे. त्याला काही म्हणजे गणवेशातल्या लोकांनी हे केलं, अशा प्रकारे पसरवलं गेलंय. काश्मीरमध्ये गेल्यानंतर दल सरोवर, अक्रोड, केसर आणि त्याहीपेक्षा सुद्धा तिथला कहावा हे पिऊन पर्यटक म्हणून धन्यता मानणाऱ्या प्रेक्षकांसाठी काश्मीरचं हे दर्शन खूप वेगळं आणि त्याचं अंतरंग उलगडणार आहे. याच सगळ्या काळामध्ये कुठेतरी तुम्ही असीम फाउंडेशनची स्थापना केली. ती नेमकी कशा करता होती? काय उद्देश होता? आम्ही जे कॉम्प्युटर सेंटर चालवायचो आणि त्यातून जी मुलं पास व्हायची त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसायचं आणि मग त्यांना जॉब नाही मिळणार असं. मग या मुलांना काहीतरी दिलं पाहिजे जे की अधिकृत असलं पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांना काहीतरी फायदा झाला पाहिजे असं ठरलं. पहिल्यांदा आम्ही काही संस्थांची मदत घेतली. त्यांनी आम्हाला संस्थात्मक मदत केली की तुम्ही सर्टिफिकेट वापरू शकाल. पण नंतर असं झालं की आपल्याला खूप गोष्टी करता येतील आणि ह्या खूप गोष्टी करायच्या असतील तर आपण सगळे मिळून त्याला काहीतरी एक नाव देऊया. आणि मग असीम असं नाव आलं. म्हणजे 2010ला आम्ही सगळे असेच बसलो असतो आणि आपण आता एक संस्था चालू करावी आणि ही संस्था नाही, ही चळवळ करायची, पण त्याला संघटनेचं स्वरूप देऊया असं म्हणून आम्ही 10 जण एकत्र आलो आणि ते केलं आणि आता ते आमचे 10 जणांचे 100 झाले. 31 डिसेंबरला आपण हा कार्यक्रम रेकॉर्ड करतोय, जेव्हा 10 मुलांनी एकत्र येऊन काय करावं तर वर्षाची शेवटची रात्र साजरी करण्याकरता म्हणून कुठेतरी ओली पार्टी करावी याचे प्लॅन्स ठरत असताना आम्ही अशा एका तरुणाशी बोलतोय की ज्या 10 लोकांनी एकत्र येऊन या देशापासून तुटलेल्या भागाला एकत्र जोडायचा प्रयत्न करण्याकरता असीम फाउंडेशनची स्थापना केली. काय होता अनुभव पुढे? ते स्थापन झाल्यावरती फक्त इथले तरुण नव्हते, काश्मीरी तरुण होते. आमची वाटचाल बघितली तर पहिली स्टेज ही फक्त नेटवर्क तयार करणं. म्हणजे एकालाही नाही ओळखत नव्हतं मी काश्मीरला जेव्हा गेलो तेव्हा. आणि आता मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो की तुम्ही कुठलंही गाव सांगा त्या गावामध्ये मी तुमची राहायची सोय करू शकेन. आणि ते आता होतं बेड अँड ब्रेकफास्ट टुरिझम किंवा ह्याच्यामधनं. तर हां, हे काय तुम्ही चालू केलं? मी त्याविषयी बरंच ऐकलेलं आहे की काश्मीरमध्ये ब्रेड अँड ब्रेकफास्ट टुरिझम हे या फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालं. ते आम्ही आमच्याकडे MTDC मध्ये कोकणात वगैरे पाहिलेलं आहे, परंतु काय योजना आणि कशी राबवलीत? काय अडचणी आल्या? काश्मीर जसं मी म्हटलं तसं की काश्मीरमध्ये गेलं की कुठे जायचं तर श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम हे सोडूनही काश्मीर आहे आणि ते काश्मीर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग ते या तिन्ही ठिकाणी इतकं सुंदर आहे, त्याच्याहून जास्ती सुंदर आहे. सुरक्षित आहे? त्याच्यामध्ये खूपच, कारण त्याच्यामध्ये तिथला स्थानिक रहिवासी सहभागी आहे आणि त्याचं हृदय आणि त्याची मानवता हे त्याच्यामध्ये मिसळलेली आहे. तुम्ही कुठे जा, तुम्हाला एक म्हणजे मला आठवतंय की खूप लोक कुपवाडाला जाऊन राहिलेत आमच्या ठिकाणी किंवा बिजबेहाराला राहिलेत, गंदरबलला राहिलेत, बडगाममध्ये राहिलेत आणि सगळ्यांचे अनुभव हे कायम पॉझिटिव्ह आहेत. एकालाही कधी कुठलाच धक्का लागला नाही. रादर त्यांनी सांगितलं की आम्ही पुढच्या वेळी पण जाऊ आणि याच्याहून जास्ती पैसे देऊन जाऊ. आणि जे आता बेड अँड ब्रेकफास्ट टुरिझम वाचलं तर तुम्ही कुठे आमचं मार्केटिंग नसेल बघितलं. मूळ त्याचा हेतू असा आहे की संवाद साधला गेला पाहिजे. संवाद फक्त 5 मिनिटासाठी नाही साधता कामा, तो कदाचित तिथे राहून साधला पाहिजे. आणि काश्मीरमध्ये एक म्हण आहे की जो खुल्या मनाने किचनमध्ये येतो तो तुमचा खरा सहकारी. तर मग असं लोकांना घरी घेऊन जायचं, त्यांना घरात राहायला लावायचं आणि मग दोन जेव्हा सामान्य माणसं एकत्र येतात ते नक्कीच एकमेकांशी बोलताना खायला प्यायला असं आपण समजून घ्यायला जातो. यातून कल्चर उलगडत जातं, यातून संस्कृती उलगडत जाते आणि यातून मैत्री दृढ होत जाते. तर हे आपण करूच या. आणि कोकणासारखं जसं तुम्ही म्हटलं तसं कोकणाचं उदाहरण होतं. तर हे आम्ही ठरवलं करायला. पहिल्यांदा लोक याला थोडीशी घाबरत होती की सर इट इज सो डिफिकल्ट. तुम्ही आता बोलताय हे अहो कोकणामध्ये एक बेड अँड ब्रेकफास्ट सुरू करणं आणि दहशतवादानं भरलेल्या संपूर्ण भाषा वेगळी, संस्कृती वेगळी असलेल्या भागामध्ये जाऊन पुण्यातल्या एका BE-MB झालेल्या तरुणानं तिकडं बेड अँड ब्रेकफास्टची योजना राबवावी. याच्या पलीकडे जाऊन तिथल्या उद्योजकता वाढीसाठी हाऊस बोटिंगची वेबसाईट तयार करणं असो किंवा अक्रोड आणि सफरचंदांची बिस्किटं करणं असो, काय मिळालं नेमकं त्यातनं? काय अडचणी आल्या? अक्रोड आणि सफरचंदाची बिस्किटं हा आम्ही कोणीच त्यातलं नाही. म्हणजे आम्ही सगळे IT मध्ये काम करणारे किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातले. तर 2010ला जेव्हा तिथे खूप वाईट परिस्थिती होती आणि 117 तरुण गेले तिथे त्यावेळी, त्यातला एक माझा विद्यार्थी होता आणि हे बिजबेहारा गावामध्ये झालं. तर हे
त्या बिजबार आणि समथनच्या इथे तुमचा विद्यार्थी दहशतवादी हल्ल्यात मारला गेला. दहशतवादी हल्ला नव्हता, ते दगडफेक करायला गेले आणि काही गोळी लागल्या किंवा गॅसचा जो नळकांडी असते ती लागून एक विद्यार्थी गेला. तर आणि हे सगळ्यांना मी ओरडत होतो की तुम्ही हे रस्त्यावर जाणं चुकीचं आहे आणि तुम्ही नाही जायला पाहिजेत. पण काही लोक ही तिथे काय आझादीचा जोश म्हणून गेले होते, काही लोक ही गेली होती कारण त्यांना काही पैसे मिळत होते. आणि मग मी अशी गाव बैठक घेतली की आपला म्हणजे पैसे देऊन काश्मीरच्या आझादीसाठी तरुणांना भुलवलं जातं, भडकवलं जातं काही प्रमाणात. परंतु जास्ती लोक ही पॅशनेट आहेत. जसं मी आधी सांगितलं की त्यांना कायम लहानपणापासून सांगत आलेत की तुम्ही आझाद आहात तसं. तर या तरुणांची एक बैठक घेतली आणि मी त्यांना म्हटलं की आपण हे थांबवायचं आणि आपण काहीतरी उद्योग चालू करूया. आणि आशिक रादर म्हणून माझा एक विद्यार्थी, तो सफरचंद घेऊन आला वाटायला, त्याची स्वतःची बाग आहे आणि ती खात असताना मी म्हटलं की चला आपण ह्याच्यापासून बिस्किटं तयार करायची का. आणि सगळे हो म्हणले आणि तिथे आम्ही अडकलो. कारण म्हणजे ते जस्ट बोलून गेलो होतो आणि ते करायचं कसं हेच माहीत नाही. त्यामुळे मग पुण्यात आल्यावरती आम्ही वेगवेगळ्या बेकऱ्यांमध्ये जाऊन काम करायचो संध्याकाळी, म्हणजे जॉब झाल्यावरती शिकायला. सफरचंदात पाणी जास्त असतं आणि त्यामुळे जे आम्ही करायला जायचो ते चुकलं बरेचदा, पण चव चांगली जमली होती. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला मदत केली बऱ्याच पुण्यातल्या वेगवेगळ्या बेकरीज आणि यांनी, आणि त्यातून तो चांगला प्रॉडक्ट तयार झाला. आणि आता असे सगळ्या आपण बिस्किटं बनवत होती आणि त्याची 400 पॅकेटं दिल्लीमध्ये विकली जातात आणि बाकीची पॅकेटं श्रीनगरमध्येच विकली जातात. आणि हा खूप चांगल्या प्रकारे चाललेला आहे. काश्मीरचा मला सांगा नेमका प्रॉब्लेम काय आहे? धार्मिक दहशतवाद, संवादाचा अभाव, की विकासाची गंगा तिथपर्यंत न पोहोचणं? दुसरा आणि तिसरा हा मोठा प्रश्न आहे. पहिला हा प्रश्न नाही आहे. धार्मिक याच्याकडे आपण उगाचच त्याला त्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो असं मला वाटतं. तिथं भारताचा तिरंगा 26 जानेवारीला फडकवणं हे देखील फार शौर्याचं काम असू शकतं, कारण इतकी तिकडे पराकोटीची दहशत आहे. नाही, अजिबात नाही. जसं इथे तिरंगा अतिशय शानामध्ये फडकवला जातो, तसं तिथेही म्हणजे मला त्या ग्राउंडचं नाव आठवत नाही आता, पण त्या ग्राउंडमध्ये पण तिरंगा फडकवला जातो. तिथे तिथले चीफ मिनिस्टर येतात, ते हे करतात. आपला हट्ट असा आहे की आम्ही जाऊन तिथे तिरंगा फडकवला पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला खरंच तिरंगा फडकवायचा असेल तर तिथल्या माणसाला तो फडकवायला लावेल आणि तो फडकवेल. मला आठवतं कौसर म्हणून आमचा जो पहिला विद्यार्थी होता, तो पुलवामाचा, त्यांनी इथे डोंबिवलीमध्ये भाषण केलं होतं. तेव्हा तो म्हणला होता की मला नको आहे बाकी कोणी यायला काश्मीरमध्ये तिरंगा फडकवायला, कारण तो मी स्वतः फडकवेन. कारण आता मला माहिती आहे की भारत म्हणजे तिरस्कार किंवा भारत म्हणजे बंदुका नाही, पण भारत म्हणजे सारंग भैया, जो माझ्यासाठी काळजी करेल. तर हे घडेल आणि हे घडू शकेल. सामान्य माणूस काश्मीरमधला हा तुमच्याबरोबर येऊ इच्छितो, तुमच्याबरोबर शिकू इच्छितो, तो तुमच्यासाठी हात पुढे करून थांबलाय. राजकारण्यांनी त्यांना आर्थिक पॅकेजेस दिली. हा त्या प्रदेशाच्या उन्नतीचा किंवा काश्मीरला प्रमुख भारताच्या प्रवाहाशी जोडण्याचा एकमेव मार्ग आहे? नाही. म्हणजे पॅकेज देऊन काय होणार आहे? तर तुम्ही 100 कोटी देता, 200 कोटी देता, ते कसे वापरले जातात तिथे मग काही आर्टिकल्समध्ये येतात, ज्याचा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचा काय वापर होतो. तिथल्या माणसाला गरज होती कोणीतरी जाऊन त्यांच्याशी बोलायची, आणि आपण त्यांना फक्त 100 कोटी आणि 200 कोटीचे पॅकेट्स देत राहिलो, ज्यातून त्यांच्यासाठी काहीच घडलं नाही किंवा त्यांना जे हवं ते कधीच मिळालं नाही. मी सांगितलं तसं की 37 ठिकाणी अनमार्क ग्रेव्ज आहेत, 8,000 लोक मिसिंग आहेत. अशा वेळी माझा मुलगा नसताना तुम्ही मला पैशानी नाही सावरू शकत. तुम्ही मग सावरायला तुम्हाला त्याच्या पाठीवरती हात ठेवायला लागतो आणि सांगायला लागतं की तुमचा तो मुलगा नसला तर दुसरा मुलगा आहे जो तुमच्याबरोबर उभा राहील. एका माणसाने एका काश्मीरी माणसाची मैत्री करावी. तुम्हा दोघांमधला संवाद चालू झाला की एका कुटुंबाचा संवाद चालू होईल, आणि मग जे गैरसमज आहेत एकमेकांबद्दल, म्हणजे मगाशी मी सांगितलं होतं की आपण इथे म्हणतो की काश्मीर भारताचा भाग आहे, तो तिकडे म्हणतो की आझाद काश्मीर आहे. दोघांचे चेहरे वेगळे, दोघं कधीच बोलले नाहीत, त्यामुळे दोघं एकमेकांबद्दल वेगवेगळे विचार घेऊन जातात. हे एकदा एकमेकांकडे बघायला लागले आणि एकमेकांशी बोलायला लागले की मग ती गाठ घट्ट होईल आणि ती मैत्री घट्ट होईल, आणि मग कोणी त्यांना थांबवू नाही शकणार वेगळं किंवा वेगळं नाही करू शकणार. त्यामुळे हे ज्या दिवशी घडेल आणि हे जसं घडू शकेल, मला नाही वाटत की काश्मीरमध्ये मग बाकी कुठला प्रश्न आहे, म्हणजे मग विकासाचा प्रश्न येणार नाही, मग कुठला प्रश्न येणार नाही. आत्ताच्या काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये महापुरानं फार मोठा हाहाकार घडवला. त्यानंतरचं काश्मीर आणि काश्मीरियतची मानसिकता कशी आहे? सरकारी मदत खरोखरच पोचली होती असं वाटतं आपल्याला? महापूर झाला, त्यातून काश्मीरी माणूस सावरतोय आणि सावरला जातोय. आम्ही समथन नावाचं एक गाव दत्तक घेतलं होतं आणि तिथल्या एका इमामांनी शुक्रवारच्या नमाजानंतर, म्हणजे हे खूप
क्वचित होतं की शुक्रवारच्या नमाजानंतर कुराणमधलं पठण सोडून काहीतरी विकासाबद्दल बोललं जाणं किंवा कोणाचं तरी कौतुक करणं, अशा प्रकारे आसिमचं कौतुक केलं होतं आणि त्यात इथल्या सामान्य माणसांनी जास्ती करून काम केलं होतं. त्यामुळे अशी एक पावती आम्हाला मिळाली की एका इमामाने आमचं हे करावं. पण खूप मदत पोचली आणि भारताकडनं एवढं आलेलं प्रेम किंवा एका पंतप्रधानांनी काश्मीरमध्ये लगेच भेट देऊन त्याच्यावरती केलेलं दिवाळी त्यांच्यासोबत घालवणं हा त्यांच्यासाठी पण एक वेगळा अनुभव होता आणि त्यातून एक खूप चांगलं चित्र हे काश्मीरमध्ये आज बघायला मिळतं. असं चित्र जेव्हा अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हा पण होतं आणि त्याच्यानंतरही विकासाचं होत गेलं होतं. काश्मीर म्हटल्यानंतर आणखीन एका गोष्टीची चर्चा होते आणि ती सध्या अतिशय जोरात आहे, ती म्हणजे कलम 370. कलम 370 जर रद्द केलं तर असं मानणारा एक फार मोठा वर्ग भारतामध्ये आहे. ते रद्द करू नये असं मानणाराही वर्ग आहे. गेले एक दशकभर काश्मीरमध्ये काश्मीरियत बरोबर काम करणाऱ्या तुझ्यासारख्या तरुणाचं काय मत आहे? कलम 370 रद्द केलं, तुम्ही येणार काश्मीरला? नाही येणार. त्यामुळे कलम 370नी कोणाला अडवलं आहे? कलम 370नी कोणालाच अडवलं नाही. ज्याला काम करायचं तो काम करू शकतो. वा. ज्यांना कारणं शोधायचे ते कदाचित कलम 370 बोलतात. कलम 370चे निगेटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत. म्हणजे वेस्ट पाकिस्तान रेफ्युजीज आहेत जे 47 साली पाकिस्तानमधनं काश्मीरमध्ये आले आणि ते जम्मूच्या सगळ्या बॉर्डर एरियावरती आता ते राहतात. यांना अजूनही स्टेट डोमिसाईल मिळालं नाही, यांना अजूनही इलेक्शन्समध्ये वोटिंग करता येत नाही. या लोकांना त्याचा खूप त्रास झाला आहे. पण कलम 370मुळे तिथे आम्ही जागाच घेऊ शकत नाही. तर तुम्ही लीजवरती जागा घेऊ शकता. आज एअरटेलचे अनेक टॉवर्स तिथे उभे राहिलेले आहेत. आज वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे टॉवर्स तिथे उभे राहिलेले आहेत. तर हे सगळं घडू शकतं. त्यामुळे तुम्ही 99 वर्षाच्या लीजवरती तिथे हे करू शकता, जागा घेऊ शकता. तुम्ही तिथे काहीतरी डेव्हलपमेंटचं काम करू शकता. 1961च्या लँड रिफॉर्म्समधल्या म्हणजे एक जो कायदा आहे जम्मू काश्मीरचा, त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की तुम्हाला जर जागा विकत घ्यायची असेल तर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन तुम्हाला मिळू शकते, एक NGO किंवा एक डेव्हलपमेंट अथॉरिटी. त्या एकदा माणसं जोडली की मला नाही वाटत कलम कुठलं मध्ये येऊ शकतं काम करायला. म्हणजे मला आजपर्यंत आम्हाला कधी जाणवलं नाही की आम्हाला तिथे कॉम्प्युटर सेंटर चालू करायचं असेल तर त्याला कलम 370मध्ये आलं. आम्ही ते करू शकलो. कारण कदाचित असा उद्देश असेल की मलाच तिथे जाऊन माझंच नाव मोठं करायचं तर प्रॉब्लेम आहे. पण मला जर तुम्हाला तिकडे जाऊन काश्मीरला मोठं करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. शेवटचा प्रश्न, 2001 साली पहिल्यांदा काश्मीरला पाऊल ठेवल्यानंतर पहिला प्रश्न विचारला आणि नकार घंटा आली, कोण कर विनायक पाटणकर, याचं उत्तर मिळालं नाही. आज काश्मीरच्या प्रत्येक गावामध्ये किमान एक घर तरी असं आहे की जिकडे तुम्हाला ओळखतात, तुमचा आदर केला जातो. एवढंच काय तर तुम्ही तिकडं त्यांच्या घरात अगदी पार किचनपर्यंत घरासारखे वावरता. 15 वर्षात आयुष्यात या मुठीत काय मिळालं? खूप काही. खूप नातेवाईक जे काश्मीरमध्ये, कौसर आणि नूर जे तिथले तरुण होते, जे ज्यांच्या शेजारच्यांना मिलिटंट घेऊन गेले होते आणि त्यांना मग मी इथे घेऊन आलो होतो, ते आज सौदी अरेबियामध्ये जॉब करतात. आज माझ्याकडे 3 लेहच्या मुली राहतात ज्या तिथे शिकतात आणि इथे आता शिकायला आल्यात आणि त्यांचं सगळं घडतं. हे करताना त्यांचा आज दलाईलामांना भेटल्यावरती त्यांच्या डोळ्यामधला समाधान पासून ते जेव्हा आम्ही आता उद्योग चालू करते किंवा जे आम्ही IT कंपनी चालू केली किंवा सफरचंद आणि अक्रोडावरनं केलं, त्यावेळी तिथल्या पालकांनी दिलेली पावती की आज माझा मुलगा चांगल्या मार्गाला लागला आणि ते तुमच्यामुळे झालं. आणि हे करताना ते गेल्यावरती जी मिठी मारून एक पपी घेतात, म्हणजे त्याची आई म्हणजे कौसरची आई, त्यांना कळत नाही मी काय बोलतो, त्या फक्त काश्मीरी भाषा कळते त्यांना. पण त्या जेव्हा मिठी मारतात आणि कपाळावरती एक पपी घेतात, आय गेस दॅट्स दी बेस्ट अवॉर्ड. म्हणजे ते मिळालं की सगळं मिळतं. म्हणजे ते मिळालं की मला खूप छान. प्रेक्षको, मी या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की आजची तरुण पिढी केवळ चंगळवादाला भुललेली आहे, त्याच्याच मागे लागलेली आहे, पैशाच्या मागे धावते असं ज्यांना वाटत असेल त्यांचं मत बदलणारा हा पुढचा 1 तास असणार आहे. या मुलाखतीच्या शेवटी मला 100% कल्पना आहे की ही मुलाखत पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला हे निश्चित वाटून गेलं असेल की इथे काहीतरी वेगळं घडतंय. इथून पुण्यातनं BE MBA झालेला एक मुलगा थेट काश्मीरमध्ये पोहोचतो. पहिल्या भेटीत त्याला नकार घंटा मिळते, पण तो तिथे जात राहतो आणि तिथे वेदनेवर संवेदनेचे पूल बांधतो, उद्योग उभे करतो, माणसं उभी करतो आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांचं प्रेम उभं करतो. त्याला ना 370 कलम आडवं येत, न काश्मीरची न समजणारी भाषा, कारण त्याची भाषा असते ती हृदयातल्या प्रेमाची आणि ओलाव्याची. हीच भाषा घेऊन आज सारंगसारखी मुलं तिकडे काम करतायत. हेच खरं भारताचं
सर्वात मोठं वैभव आहे. विजत जाणाऱ्या प्रत्येक दिव्याला हताशपणे पाहण्यापेक्षा सुद्धा तेवत जाणाऱ्या प्रत्येक ज्योतीला नमन करताना हा वर्षाचा पहिला कार्यक्रम तुमच्यापर्यंत घेऊन येताना मला विशेष आनंद होतोय की या वर्षाची सुरुवात एका अत्यंत सुंदर माणसाच्या भेटीने झाली. सारंग, आज प्रदीर्घ वेळ आमच्या प्रेक्षकांसाठी काढलात त्याबद्दल झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.